सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. जीवनगाथा या सदरा अंतर्गत आज आपण भक्त रामदास यांचे जीवनचरित्र बघणार आहोत. भक्त रामदास हा डाकुरास राहत होता. तेथून एकसारखा 25 वर्षे तो द्वारकेस दर एकादशीला दर्शनात जात असे. प्रत्येक एकादशीच्या वेळी एक सागाच्या लाकडाचा तुकडा कोरून त्यात तुळशीचे रोप लावावयाचे ते हातावर घेऊन द्वारकेपर्यंतचा प्रवास करावयाचा असा त्याचा नियम होता. द्वारकेस गेल्यावर देवाला त्या तुळशी तो मोठ्या भक्तीने वाही. हा घरंदाज ब्राह्मण असून ह्याची स्थिती अगदी विरक्त होती. पुढे वृद्ध झाल्यामुळे रामदासाला द्वारकेपर्यंत चालण्याची शक्ती राहिली नाही. तेव्हा एके समयी त्याने देवाला सांगितले की आता यापुढे माझ्याने इकडे येणे होणार नाही. यास्तव ही आमची शेवटचीच भेट समजा. असे ऐकताच देवाच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याने भक्तास पोटाशी धरले आणि म्हटले की मी तुझ्या भक्तीने इतका ऋणी झालो आहे की ते ऋण माझ्याने कधीही फिटावयाचे नाही. आता मीच तुझ्या डाकुरास येतो. मला रथात घालून तू घेऊन चल. मग त्याने देवास रथात घालून रातोरात डाकुरास आणले. परंतु त्याच्या पोटात धास्ती होती की पुजारी देवाच्या शोधास्तव इकडे येतील, म्हणून त्याने ती मूर्ती गावाबाहेर एक मोठे तळे होते त्यात लपवून ठेवली. दुसरे दिवशी प्रातःकाळी द्वारकेतील पुजारी देवालयात आले. तेव्हा मूर्ती दिसेना, म्हणून ते फार चिंताक्रांत झाले. नंतर तपास करताना त्यास समजले की रामदासाने देवाची मूर्ती रथात घालून नेली. मग ते पुजारी शोध करीत डाकुरास आले. त्यांनी रामदासास विचारले तेव्हा त्याने कानावर हात ठेवले. ते त्या पुजाऱ्यांना खरे वाटले नाही. त्यांनी सर्व ठिकाणी शोध केला तरी थांग लागेना. शेवटी एक बर्ची घेऊन त्या तळ्यात शोध करण्यास गेले. तेथे ती बर्ची देवाच्या उरात लागली. तेणेकरून उदक तांबडे झाले. मग त्यांनी ती मूर्ती काढली आणि द्वारकेस नेण्याची तयारी करू लागले. तेव्हा रामदासास काळजी वाटू लागली. तो देवास म्हणाला, हे गोपाळकृष्णा, मी डाकुरास राहीन, मला तू तेथे ने. या तुझ्या म्हणण्यावरून मी तुला येथे आणले. पुजाऱ्यांनी शोध करतेवेळी मी नाकबूल गेलो, परंतु त्यांनी तुला शोधून तळ्यातून बाहेर काढले. तेव्हा आता कोणती युक्ती योजावयाची ती मला सांगा. असे रामदासाने देवास विचारल्यावर त्याने त्यास कळविले की पुंडलिकासाठी जसा मी पंढरपुरास राहिलो आहे तसाच तुझ्यासाठी मी येथे राहीन. तू काळजीत पडू नकोस. माझ्या भारंभार सुवर्ण देण्याचे तू पुजारी ब्राह्मणास कबूल कर, म्हणजे ते द्रव्य लोभास्तव मला न नेता आले तसेच परत जातील. परंतु इतके सुवर्ण कुठून आणू, असे रामदासाने विचारले. तेव्हा कृष्णाने सांगितले की तुझ्या बायकोच्या नाकात वालभर सोने आहे, ते तराजूत टाक, म्हणजे त्याच्या भारंभार माझे वजन होईल. पुजारी भेटल्यावर रामदासाने पुजाऱ्यास सांगितले की मी देवाच्या भारंभार सुवर्ण देतो, परंतु तुम्ही मूर्ती नेऊ नका. हे त्या पुजाऱ्यांनी मान्य केले. परंतु तेथील गावकऱ्यास रामदासाची परिस्थिती माहीत असल्यामुळे ते रामदासाची निंदा करून म्हणाले, तुला खावयास पोटभर अन्न नाही, अशी स्थिती असताना मूर्तीच्या भारंभार सुवर्ण देईन म्हणतोस, ही गोष्ट घडेल कशी? तेव्हा रामदासाने उत्तर दिले की माझ्यासाठी देव द्वारका सोडून डाकुरास आला असता तुम्ही अजून मला दरिद्री म्हणता याचे आश्चर्य वाटते. नंतर पुजाऱ्यांनी एक तराजू आणला व एका पारड्यात देवास ठेवले आणि दुसऱ्या पारड्यात भारंभार सोने ठेव म्हणून रामदासास सांगितले. तेव्हा रामदास घरी जाऊन बायकोच्या नाकातील वालभर सोन्याचे सुकले होते ते घेऊन आला. त्याने कृष्णाची प्रार्थना केली, जर मी तुझा भक्त असेन आणि तूही जर खचित भक्तवत्सल असशील तर या वालभर सुवर्णाच्या वजनाने हे पारडे जड होऊन खाली जाईल. असे बोलून रामदासाने दुसऱ्या बाजूस तुळशीपत्रासह सुवर्ण ठेवताच ते पारडे खाली आले आणि प्रभूचे पारडे वर गेले. हा चमत्कार पाहून देवांनी पुष्पवृष्टी केली. यामुळे तेथे जमलेली सर्व मंडळी आश्चर्यचकित होऊन रामदासास शरण गेली. द्वारकेचे पुजारी परत द्वारकेस गेले व त्यांनी तेथे दुसरी नवी मूर्ती करून बसविली. त्यावेळेपासून रामदासासाठी कृष्ण डाकुरास राहिला. म्हणून सर्व यात्रेकरू प्रथम डाकुरास जाऊन मग द्वारकेस दर्शनास जातात. रामदास प्रेमाने तेथेच ईश्वराचे भजन कीर्तन करून आपला काळ घालवून लोकास भक्तिमार्गास लावित होता. श्री संत लहानूजी महाराज की जय. सद्गुरु आडकोजी महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.